नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 21 ला हात घालतोय। या आधीच्या संबंध भागामध्ये आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण घडून आणलेलं आहे। त्याप्रमाणे आजही या ठिकाणी या संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 21 मध्ये पुन्हा एकदा आपण राज्यव्यवस्था किंवा पॉलिटीच्या इतर अनेक प्रकारच्या प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घडून आणणार आहोत। तर एक प्रकारे आगामी राज्यसभा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा आणि इतर सर्व प्रकारच्या आपल्या ज्या काही आगामी परीक्षा आहेत या दृष्टिकोनातून असणाऱ्या या राज्यव्यवस्थेच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण सुरू करतोय। तर पहा, यातला पहिला प्रश्न काय आहे पहा, कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झाले आहे। आणि पर्याय दिले आहेत भारतीय संविधानाची 7वी यादी, न्यायिक निर्णय, उद्देशिका, मार्गदर्शक तत्वे। तर आता प्रथमदर्शनी इथं आपलं वाटणं साहजिक आहे किंवा एक प्रकारे भारतामध्ये असणारं जे काही केंद्र आणि घटक राज्य यांच्यातलं सत्ता विभाजन आहे किंवा एक प्रकारे या ठिकाणी अधिकारांचं विभाजन आहे त्याचा विचार करता या ठिकाणी पहिला पर्याय याचं उत्तर आहे की काय असं वाटणं साहजिक आहे। कारण की भारतीय संविधानातील 7वी यादी किंवा 7वं परिशिष्ट या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी हे उत्तर आहे असं वाटणं साहजिक आहे। पण इथं प्रश्न नेमकं काय विचारलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झालेले आहे। न्यायालय म्हटलेलं आहे इथं असं नाही म्हटलेलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या अधिकारांचं विभाजन कोणत्या पद्धतीने झालेलं आहे किंवा कोणत्या आधारावर झालेलं आहे असं काही विचारलं गेलेलं नाहीये। तर सरळ प्रश्न काय विचारला गेलेला आहे की कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील विभाजन पुढीलपैकी कशामुळे झालेले आहे। तर एक लक्षात घ्या की याचा संबंध या ठिकाणी जर या पहिल्या पर्यायाशी नाहीये तर न्यायिक निर्णयाशी लावता शकतो का, तर तिथंही लावता शकणार नाही, उद्देशिकेशी पण लावता शकणार नाही। तर तो लावता येतो तो फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक 4शी आणि एक प्रकारे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल मार्गदर्शक तत्वे। आता प्रश्न असा पडतो की भले आपण याचं उत्तर मार्गदर्शक तत्वे असं स्पष्ट करत असलो तरी मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या कलमानुसार अशा प्रकारची तरतूद केलेली आहे की एक प्रकारे न्यायिक यंत्रणा ही कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत। तर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये या ठिकाणी कलम 50चा जर संदर्भ आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की जे काही कार्यकारी मंडळ किंवा कार्यकारी यंत्रणा आहे ती न्यायालयापासून वेगळी असावी या दृष्टीने राज्याने प्रयत्न करावेत या दृष्टीने हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून या ठिकाणी एकंदरीत जर विचार जर केला तर एक प्रकारे कलम 50 या अंतर्गत ही तरतूद आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळते। तर त्यामुळे कार्यकारी मंडळ आणि न्यायालयांच्यातील विभाजन कशामुळे झालेलं आहे तर मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून झालेलं आहे हे म्हणायला जागा उरते। असं या ठिकाणी कलम 50 स्तरावर असणारी जी तरतूद आहे ती का केली गेलेली आहे, कशामुळे आपल्याला तो संदर्भ या ठिकाणी या पद्धतीने विचार घ्यावा लागतो। कारण की याच्यावर आधीसुद्धा एकदा आयोगाने STIच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता की पृथक्करणीयतेचा सिद्धांत म्हणजे काय, तर सेव्हरॅबिलिटी असा इंग्लिशमध्ये त्याला शब्द वापरला गेला होता। तर पृथक्करणीयतेचा सिद्धांत हा भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर या ठिकाणी कोणत्या कलमाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगता येऊ शकतो, तर तोही कलम 50च्या दृष्टीने। कारण की पृथक्करण म्हणजे काय, तर एक प्रकारे स्वतंत्र पद्धतीने विचार केला गेलेला आहे किंवा यांची न्यायिक पातळीवरची असणारी सत्ता आणि कार्यकारी पातळीवरची असणारी सत्ता यामध्ये केलं जाणारं वेगळेपण किंवा फारकत या दृष्टीने तो शब्द वापरला होता पृथक्करण। तर या पृथक्करणीयतेचा सिद्धांत सुद्धा या कलम 50च्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो। पण अशा प्रकारे या ठिकाणी कलम 50च्या स्तरावर ही जी काही तरतूद आहे ती का विचारात घेतली गेली आहे, त्याचं कारण काय, तर ब्रिटिश कालखंडामध्ये या ठिकाणी एक प्रकारे जिल्हाधिकारी की जो एक लोकसेवेचा भाग आहे किंवा एक प्रकारे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये म्हणणारं पद आहे, सनदी सेवेमध्ये म्हणणारं पद आहे, तर अशा या जिल्हाधिकारी पदाकडे जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून सुद्धा जबाबदारी जी काय आहे ती सोपवली गेलेली होती कधी काळी ब्रिटिश कालखंडामध्ये। पण स्वतंत्र भारतामध्ये या प्रशासकीय पदाकडे या कार्यकारी पदाकडे न्यायिक जबाबदारी सोपवणं हे योग्य नाही आहे। कारण की भारताची न्यायव्यवस्था ही कशी आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे। आणि मग एक प्रकारे अशा या भारताच्या न्यायव्यवस्थेचा विचार करता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हा न्यायदंडाधिकारी ही जबाबदारी सोपवणं किंवा एखाद्या कार्यकारी पदाकडे प्रशासकीय पदाकडे या ठिकाणी अशी न्यायिक जबाबदारी सोपवणं हे योग्य नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी कार्यकारी यंत्रणा आणि न्यायालय यांच्यात एक प्रकारे विभाजन करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने राज्याने प्रयत्न करावेत अशी तरतूद कलम 50 मध्ये स्पष्ट केली गेली आहे। तर त्या बेसिसवर आज आपल्याला असं चित्र दिसून येतं की जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून असणारी जबाबदारी जी काय ती पाहायला मिळत नाही। उलट या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा दंडाधिकारी या नावाने आज संबोधलं जातं। म्हणजे जिल्हा दंडाधिकारी हे जे काही पद आहे किंवा जिल्हा दंडाधिकारी ही जी काही भूमिका आहे ती कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विचार घेतली गेलेली आहे जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावर। म्हणजे आजचा जिल्हाधिकारी हा न्यायिक दृष्टिकोनातून न्यायदानाचं काम करतो, ब्रिटिश कालखंडात जसं करत होता तसं आता आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर पूर्णपणे तो कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवर जिल्हा दंडाधिकारी म्हणून ओळखला जातो। तर त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे जे सेपरेशन आहे, हे वेगळेपण जे आहे, ही पारकत जी आहे
की न्यायिक यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणामधली ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने निश्चितच राज्याने प्रयत्न करावेत अशी जी तरतूद आहे ती कलम 50 स्तरावरची ती अंमलात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 मार्गदर्शक तत्वे. माझा पहा कलम 50 जे शीर्षक आहे ते काय की न्याय यंत्रणा आणि कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे. कोणती न्याय यंत्रणा जी आहे ती कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे, वेगळी ठेवणे. मग विस्ताराने जो उल्लेख कलम 50 मध्ये केलेला आहे तो काय आहे की राज्याच्या लोकसेवामध्ये म्हणजे आता लोकसेवामध्ये येणारं पद कोणतं आहे तर जसं मी मागाशी म्हटलं जिल्हाधिकारी. तर हे राज्याच्या लोकसेवामध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील. कारण की याची पार्श्वभूमी जी काय आहे ती या ब्रिटिश कालखंडाच्या दृष्टीतून आपलं स्पष्ट करता येते. ज्या पातळीवर न्यायदंडाधिकारी पद हे ब्रिटिश कालखंडात जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवलं गेलं होतं. तर त्यामुळे राज्याच्या लोकसेवामध्ये न्याय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेपासून किंवा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल ही तरतूद आज आपल्याला अंमलात आलेली पाहायला मिळते. तर या अर्थाने या ठिकाणी हा जो संदर्भ आहे तो पर्याय 4 स्पष्ट करता येतो. पुढचा प्रश्न पहा. युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत? पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे तो थोडासा लांबलचक आहे, पण जरी लांबलचक असला तरी त्याचा योग्य अर्थ जर आपण योग्य पद्धतीने समजून घेतला तर निश्चितपणे उत्तर द्यायला आपल्याला वेळ लागणार नाही. इथं काय म्हटलेलं आहे पहा, युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत? योग्य पर्याय निवडा. माझा पहा की एक प्रकारे कोणत्या आणीबाणीची तर इथं प्रश्नामध्ये चर्चा केली गेलेली आहे. तर कलम 352 नुसार जी काही आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते तर त्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिलेले आहेत याचा संदर्भ इथं आपल्याला पाहायला मिळतो. तर कोणते विशेष अधिकार? केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र सरकार बदल करू शकते. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी घटनेच्या कलम 354 नुसार जर विचार जर केला तर असा विशेष अधिकार हा एक प्रकारे केंद्र सरकारला आहे असं पूर्णपणे म्हणता येऊ शकेल. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आणीबाणी कालखंडामध्ये केंद्र प्रभावी होतं, केंद्र शक्तिशाली होतं आणि त्यामुळे केंद्र सरकारला असा विशेष अधिकार आहे असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारामध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र सरकार बदल करू शकते हे म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन एक प्रकारे आदेश देऊ शकतं. तर हेही म्हणणं या ठिकाणी या कलम 352च्या परिस्थितीचा विचार करता, राष्ट्रीय आणीबाणीचा विचार करता हेही म्हणणं बरोबर आहे. कारण की घटनेमध्ये कलम 353A नुसार ही जी काही तरतूद आहे ती स्पष्ट केलेली आहे. कलम 353A नुसार राज्यसूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते या आणीबाणीच्या कालखंडामध्ये. तर हेही या ठिकाणी विशेष अधिकाराच्या पातळीवर बरोबर आहे की राज्यसूचीमध्ये संसद जी काय आहे ते एक प्रकारे अंतर्भूत कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. कलम 353B नुसार हेही विधान बरोबर आहे. किंवा आपण याचा संबंध या ठिकाणी केंद्र राज्य कायदेशीर संबंधामध्ये कलम 250 पण जोडू शकतो. कलम 250 पण त्याचा संबंध जोडता येऊ शकतो की एक प्रकारे राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याच्या दृष्टीने जर का राष्ट्रीय आणीबाणी किंवा घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट 356 नुसार लागू केलेली असेल तर संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते कलम 250 नुसार. तर त्याचा संदर्भ या ठिकाणी इथंही आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारात कपात करण्याचे आदेश देऊ शकते. तर आता याचा संबंध जो काय आहे तो या एकंदरीत पर्यायाचा जो संबंध आहे तो इथं स्पष्ट केलेल्या या प्रश्नाशी नाही आहे. का नाही आहे? कारण की हा जो संबंध आहे तो कलम 360 नुसार असणाऱ्या आर्थिक आणीबाणीशी आपल्याला जोडता येतो. कलम 360 नुसार जी काय आर्थिक आणीबाणीची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे त्याच्याशी याचा संबंध जो काय तो आपल्याला स्पष्ट करता येतो. का तर इथं उल्लेख या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून पगारात कपात करण्याच्या स्तरावर केला गेलेला आहे. आणि म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र सरकार देऊ शकते. हे आर्थिक आणीबाणीच्या दृष्टीने आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि इथं आपल्याला प्रश्नात विचारलं गेलेलं आहे राष्ट्रीय आणीबाणी या दृष्टिकोनातून. आणि म्हणून एक प्रकारे डीचा संबंध इथं जोडण्याची गरज पडत नाही. तर इथं आपल्याला काय विचारलं आहे की एक प्रकारे कोणते विशेष अधिकार दिलेले आहेत या एक प्रकारे कलम 352 नुसार असणाऱ्या परिस्थितीमध्ये. तर फक्त ABC हे सूत्र आपल्याला स्पष्ट करता येईल. डीचा संदर्भ इथं विचार घ्यायची गरज नाही आहे.
कारण की याचा संबंध जो काय आहे तो आर्थिक आणीबाणीशी आहे म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ABC. माझा पहा या ठिकाणी कलम 354 नुसार केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र बदल करू शकते. जसा मी उल्लेख मगाशी या ठिकाणी केला, कलम 354 नुसार हा उल्लेख आहे. किंवा कलम 353A नुसार राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते. 353A नुसार 353B नुसार राज्यसूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते, ज्याचा संबंध कलम 250शी सुद्धा केंद्र राज्य कायदेशीर संबंधाच्या स्पष्ट करता येतो. आणि आर्थिक आणीबाणी काळात केंद्र शासन कलम 364A व B नुसार कलम 364A व B नुसार एखाद्या राज्याच्या कारभारा संबंधात सेवा करणाऱ्या सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतन व भत्त्यात घट करण्याचा, तसेच सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह संघ राज्याच्या कारभारासंबंधात सेवा करणाऱ्या सर्व किंवा कोणत्याही वर्गातील व्यक्तींच्या वेतनात व भत्त्यात घट करण्याचा आदेश केंद्र सरकार देऊ शकते. तर या अर्थाने या संबंध तरतुदी जर आपण विचार घेतल्या तर निश्चितपणे या राष्ट्रीय आणीबाणी कालखंडामध्ये केंद्र सरकारला असे विशेष अधिकार प्राप्त होतात असं म्हणायला जागा उरते. त्यामुळे हा प्रश्न या पद्धतीने स्पष्ट करता येईल. पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधानातील समर्थी सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे? लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन, सार्वजनिक आरोग्य आणि मलनिस्सारण, कंपनी कर, आबकारी शुल्क. आता पहा की इथं विचारलंय काय, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. योग्य पद्धतीने आपल्याला त्याचं माहिती असेल तरच आपण याचं उत्तर लिहू शकू. तर भारतीय संविधानातील समर्थी सूचीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश आहे? कोणत्या सूचीमध्ये? तर कॉन्करंट लिस्ट किंवा सामायिक सूची किंवा समर्थी सूचीमध्ये. तर ऑब्विसली या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर हा जो विषय आहे तो राज्य सूचीमध्ये मोडतो. कंपनी कर हा विषय जो आहे तो संघ सूचीमध्ये मोडतो आणि आबकारी शुल्क हाही विषय जो आहे तो संघ सूचीमध्ये मोडतो. आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हा जो काही विषय आहे तो समर्थी सूचीमध्ये येतो. विषय क्रमांक 20A 42व्या घटनावलीनुसार जर विचार केला तर या ठिकाणी या विषयाचा विचार समर्थी सूचीमध्ये केला गेलेला आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आणि म्हणून विषय क्रमांक 20A नुसार या ठिकाणी हा विषय एक प्रकारे समर्थी सूचीमध्ये येतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माता पहा, एक प्रकारे या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन याचा विचार केला तर तो समर्थी सूचीमध्ये मोडणारा विषय आहे. विषय क्रमांक 20A 42व्या घटनावलीच्या स्तरावर. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व मलनिस्सारण राज्य सूचीमध्ये विषय क्रमांक 6, कंपनी कर संघ सूची विषय क्रमांक 86 आणि आबकारी शुल्क संघ सूची विषय क्रमांक 84. तर या अनुषंगाने या ठिकाणी एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा, राज्यांच्या विशेष तरतुदीबाबत योग्य जोड्या जुळवा किंवा जोड्या लावा. राज्य आणि तरतूद. आता एक लक्षात घ्या की कलम 371शी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की या कलम 371शी संबंधित ज्या काही घटक राज्यांच्या बाबतच्या विशेष तरतुदी किंवा राज्यपालांना सोपवल्या गेलेल्या विशेष अधिकारांचा उल्लेख आपल्याकडे पाहायला मिळतो घटनेमध्ये. तर त्याच्यावर वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. का तर या ठिकाणी तुम्ही याआधीच्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर राज्यसेवा मेन्स असेल, गट क ची पूर्वपरीक्षा असेल, गट ब क ची मुख्य परीक्षा असेल किंवा इतरही अनेक प्रकारच्या जे काही वनसेवेच्या एक्झाम असतील तर त्यामध्ये वारंवार हा प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे कलम 371शी रिलेटेड असणाऱ्या सर्व घटक राज्यांच्या अनुषंगाने. आणि म्हणून एक प्रकारे आपण जर या संबंध टॉपिकला विचार घेत असताना, प्रश्नांना विचार घेत असताना कलम 371चा संदर्भ जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. आता पहा की इथं राज्य आणि तरतूद असा जो उल्लेख केलेला आहे तो ऑब्व्हियसली समजलं पाहिजे आपल्याला किंवा कलम 371शी संबंधित असणारा प्रश्न आहे म्हणून. मग आता पहा, आसाम, मणिपूर, नागालँड, महाराष्ट्र अशी ही राज्ये दिलेली आहेत. आणि इकडे दिलेले आहे तरतुदीच्या पातळीवर स्वतंत्र विकास मंडळ स्थापनेबाबत, जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत, राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत. तर इथं या ठिकाणी आसामचा संदर्भ आता आपण जर पहिल्यांदा विचार घेतला तर कलम 371च्या माध्यमातून या महाराष्ट्राचा उल्लेख या घटनात्मक तरतुदीच्या पातळीवर पाहायला मिळतो. त्यानंतर नागालँडचा जो उल्लेख आहे तो कलम 371A स्तरावर पाहायला मिळतो. त्यानंतर आसामचा जो उल्लेख आहे तो कलम 371B स्तरावर पाहायला मिळतो. मणिपूरचा जो उल्लेख आहे तो कलम 371C स्तरावर पाहायला मिळतो.
आणि म्हणून या ठिकाणी यांचा संदर्भ आपल्याला माहिती असेल तर तरतुदीसुद्धा लक्षात यायला वेळ लागत नाही. तर आता पहा 371चा संबंध ऑब्व्हियसली कुणाशी जोडता येऊ शकेल? स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याबाबत. महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या घटक राज्यांमध्ये राज्यपालांना स्वतंत्र विकास मंडळ किंवा स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयीचा विशेषाधिकार दिला गेलेला आहे. तर या अर्थाने महाराष्ट्र व गुजरातशी संबंधित तरतूद आपल्याला स्पष्ट करता येते. कलम 371A च्या दृष्टीने जर विचार जर केला किंवा एक प्रकारचा आपण पाहूया की आसामच्या पातळीवर जर विचार जर केला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3शी संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो. दोनशी जोडता येऊ शकतो जनजातीय क्षेत्राच्या दृष्टीने. कारण की जनजातीय क्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी आसामबाबत असणारी जी काही जनजातीय क्षेत्राची तरतूद आहे 6व्या परिशिष्टाच्या स्तरावर जर विचार घेतली तर ती या ठिकाणी आपलं या अर्थाने पर्याय क्रमांक 2शी जोडता येऊ शकते. मणिपूरचा संदर्भ जर विचार केला तर या ठिकाणी तो पर्याय क्रमांक 3शी राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबतची तरतूद आणि एक प्रकारे नागालँडची बाबतची जी तरतूद आहे ती राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची असणारी तरतूद पर्याय क्रमांक 4शी आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्राचा संबंध जो काय तो स्वतंत्र विकास मंडळाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 1शी जोडता येऊ शकतो. तर या अर्थाने या ठिकाणी अचं 2 बचं 3 कच 4 आणि महाराष्ट्राच्या पातळीवरचं 1 या अर्थाने उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 1. म्हणून या ठिकाणी कलम 371शी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत तर त्या आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. पुढचा एक प्रश्न सेम तशाच प्रकारचा की जो मागं कच्या एक्झाममध्ये विचारला होता तोही आपण पाहूया. तर राज्यांच्या राज्यपालाच्या विशिष्ट संयोग अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राच्या राज्यपालास स्वतःला विदर्भ मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापना करता येते. तर ऑब्व्हियसली हे बरोबर आहे. कलम 371च्या दृष्टीने जर विचार केलात तर ही तरतूद बरोबर आहे. अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना राज्यात कायदा व सुव्यवस्थेची हमी देण्यासंबंधी विशेष जबाबदारी सोपवली आहे. तर ही तरतूद बरोबर आहे. कलम 371H या दृष्टिकोनातून असणारी ही जी तरतूद आहे ती घटनेमध्ये नमूद केलेली बरोबर आहे. विचारले आपल्याला काय की कोणते विधान बरोबर आहे तर ऑब्व्हियसली A आणि B दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण की या सर्व अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी घटनेतल्या कलम 371 ते कलम 371J इथपर्यंतची जी काही तरतुदी आहेत विभिन्न घटक राज्यांच्या विशेष तरतुदी या अनुषंगाने त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. का तर या ठिकाणी कधी प्रश्न असेही विचारले जाऊ शकतील किंवा कलम 371शी संबंधित असणारी जी काही विशेष तरतुदी असणारी घटक राज्य एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या तरतुदी जसं मी मागाशी स्पष्ट केलं त्या पद्धतीने. पण त्याऐवजी समजा प्रश्न असा विचारला गेला की एका बाजूला कलम 371शी संबंधित घटक राज्य आणि त्यांच्या ज्या तरतुदी झालेल्या आहेत त्या कोणत्या घटनावस्थेनुसार विचारात घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्या घटनावस्थेंचा क्रमांक आणि त्याच्या जोड्या लावा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे एका बाजूला जसं आता उदाहरण जर सांगायचं तर मी सांगेन किंवा 371J तर याचा संबंध 98वी घटनावस्थेशी जोडता येतो. 98वी घटनावस्थी कारण की 98व्या घटनावस्थेनुसार कलम 371Jच्या स्तरावर कर्नाटक राज्याबाबतची तरतूद विचार घेतली गेलेली आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच या ठिकाणी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याविषयीच्या अधिकार राज्यपालांना विशेष अधिकार म्हणून बहाल केले गेलेले आहेत किंवा दिले गेलेले आहेत. तर त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राच्या राज्यपालांना जसं विदर्भ मराठवाडा स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते तसं कर्नाटकच्याही राज्यपालांना त्यांच्या भागासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते असा उल्लेख 98व्या घटनास्थळीद्वारा कलम 371J मध्ये स्पष्ट केला गेलेला आहे. म्हणजे सांगायचं हेतू काय की ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटक राज्यांच्या विषयीच्या विशेष तरतुदी आहेत या कलम 371च्या अंतर्गत तर त्या या ठिकाणी एक प्रकारे आपण कोणत्या घटनावस्थेनुसार विचार घेतलेले आहेत याही अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या 371 विषयी वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारायला कसं व्हावं आहे याचा प्रत्यय आपण पहिल्याही प्रश्नात घेतलेला आहे आणि इथंही आपण पाहिलेला आहे आणि पुढेही आणखीन एक प्रकारे या माध्यमातून विचार घेऊया. जसं मी आता हा उल्लेख केलेला आहे पहा किंवा 371 नुसार महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांवर सोपवलेली विशेष जबाबदारी किंवा विशेष अधिकार वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने आपल्याला सांगता येते. आणि इतर घटक राज्यांच्या ज्या काही विशेष तरतुदीची कलमे आहेत त्यामध्ये 371A नुसार नागालँड याची संबंध या ठिकाणी 13व्या घटनास्थळीच्या स्पष्ट करता येतो. आसाम याचा संबंध 371Bच्या स्तरावर 22व्या घटनास्थळीच्या स्पष्ट करता येतो. 371Cचा मणिपूरच्या पातळीचा विचार जो काय आहे तो 27वी घटनास्थळीच्या स्पष्ट करता येतो.
त्यानंतर 371D पातळीवर आंध्र प्रदेशचा संबंध 32व्या घटनासूचीशी स्पष्ट करता येतो. 371E स्तरावर आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना याचाही संबंध 32व्या घटनासूचीनुसार स्पष्ट करता येतो. 371F स्तरावर सिक्कीमचा संबंध 36वी घटना असते, कारण की ऑब्व्हियसली 35वी 36वी घटना असते सिक्कीमच्या निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. त्यानंतर 371G पातळीवर जर विचार केला तर मिझोरामचा संबंध 53व्या घटनासूचीशी जोडता येतो. त्यानंतर 371H संबंध अरुणाचल प्रदेशच्या पातळीवर 55व्या घटनासूचीशी स्पष्ट करता येतो. आणि 371I संबंध जो काय तो गोव्याच्या स्तरावर 56व्या घटनासूचीशी स्पष्ट करता येतो. आणि 371J संबंध जो काय तो जसं मी मगाशी म्हटलं 98वी घटना असते याच्या स्तरावर कर्नाटकशी जोडता येऊ शकतो. तर अशा या सर्व अर्थाने कोणत्या कलमाचा कोणत्या घटनानुसार विचार केला गेलेला आहे किंवा कोणतं कलम कोणत्या घटनांनुसार ॲड केलं गेलेलं आहे घटनेमध्ये त्या घटक राज्याच्या विशेष तरतुदीच्या दृष्टीने, असंही इथं विचारायला वाव आहे. तर त्यामुळे हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी आणखीन एकदा आपण आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून जी काही कोर्सेस आपले चालू आहेत, बॅचेस चालू आहेत, त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर एक प्रकारे इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून सध्या आपल्या या ठिकाणी या 2 बॅचेस सुरू आहेत. आता पहा, या ठिकाणी एकूण 50+ व्हिडिओची वॉच टाईम 3 तासासह 3 पट असलेली आणि व्हॅलिडिटी 6 महिने असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच जी काय आहे ती आपली चालू आहे. फीस आहे फक्त 1200 रुपये. जवळपास 58 व्हिडिओज असणारी ही बॅच आहे आणि सर्व प्रकारच्या व्हिडिओची असणारी सर्व विस्तृत नोट्ससुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि त्याची PDF पण आपल्याला पाहायला मिळेल किंवा एक प्रकारे काढता येऊ शकेल प्रिंटच्या बेसिसवर. त्यानंतर एक प्रकारे या ठिकाणी या बॅचमध्ये राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून जी काही पूर्ण विस्तृत पद्धतीने तयार करायची आहे त्या तयारीच्या दृष्टीने संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला गेलेला आहे. तर एक प्रकारे ही पण एक बॅच आपली सध्या चालू आहे आणि आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा या दृष्टिकोनातून ज्यांना कोणाला राज्यव्यवस्था किंवा पॉलिटी या घटकाची रिव्हिजन घडवून आणायची आहे तर त्या रिव्हिजनच्या दृष्टीनेसुद्धा आपली 1 डे रिव्हिजन बॅच जी काय ती स्पष्टपणाने सुरू झालेली आहे. तर एक प्रकारे या बॅचच्या बाबतीत त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केल्याप्रमाणे की आपण जी काही फीस आहे ती 250 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये केलेली आहे आणि त्यामुळे आता ही बॅच आपल्याला फक्त 100 रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे. एकूण 20+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 1 महिना. तर ही जी काही स्पेशल ऑफर आहे या 1 डे रिव्हिजन बॅचची ती स्पेशल ऑफर आपल्याला 7 मे 2023 ते 2 जून 2023 या अंतर्गत या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून 7 मे 2023 ते 2 जून 2023 या अंतर्गत आपण ही बॅच 100 रुपयामध्ये प्राप्त करू शकता की जी 1 डे रिव्हिजन बॅच आहे पॉलिटीची. त्यानंतर या ठिकाणी पुढची बॅच आपण एक नवीन लॉन्च केलेली आहे. ती म्हणजे कोणती, तर एक प्रकारे पंचायत राज आणि नागरी सुशासन आणि घटनावस्ती व कलमे स्पेशल बॅच. याही बॅचवर मी स्पेशल ऑफर या ठिकाणी देतो. विशेष म्हणजे 2 बॅचचं एकत्रीकरण करून या ठिकाणी ही बॅच देण्याचा प्रयत्न इथं होतो आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा आपला व्हावा. तर ही जी काही स्वतंत्र बॅच आहे तीही आपण या ठिकाणी स्वतंत्र हवी असेल तर स्वतंत्र पद्धतीने विचार घेऊ शकता किंवा या बॅचमध्ये आणखीन एक बॅच ॲड करून या ठिकाणी पंचायतराज आणि घटनावस्ती कलमे यांचा एकत्रित अभ्यास करायचा असेल तर तेही आपण करू शकता. तर ही अशी एकत्रित बॅच फक्त 200 रुपयांना या ठिकाणी आपण अवेलेबल करून देतो. ते एकूण 20+ व्हिडिओज आहे. वॉच टाईम 4 तासांच्या कालावधीसह 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 1 महिना. आणि याही बॅचची ही जी काही स्पेशल ऑफर आहे ती पण 7 मे 2023 ते 2 जून 2023च्या कालावधीमध्येच आहे. या कालावधीमध्ये आपण या बॅचला 200 रुपयामध्ये एक प्रकारे खरेदी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला या ठिकाणी अशा प्रकारे एकत्रित बॅच घ्यायची नसेल त्यांना घटनावस्ती आणि कलमे यांची स्वतंत्र अशी स्पेशल बॅचसुद्धा चालू आहे. तर तीसुद्धा केवळ 100 रुपयामध्ये अवेलेबल आहे. यातही या ठिकाणी सर्व प्रकारचा जो काय कलमे आणि घटनावस्तींचा भाग जो काय तो कव्हर केलेला आहे आणि दोघांची एकत्र सांगड घालून हा संपूर्ण भाग जो काय तो समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषणसुद्धा आपल्याला या बॅचमध्ये पाहायला मिळेल. एकूण 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे एक प्रकारे 3 महिने. तर एक लक्षात घ्या, या बॅचला घेण्यामध्ये एकच फायदा आहे किंवा 2 या ठिकाणी बॅचची जी काही फीस आहे ती होते 400 रुपये. म्हणजे एक प्रकारे ही बॅच आणि पंचायतराजची बॅच अशी एकूण या ठिकाणी फीस होते 400 रुपये. पण जर का आपल्याला 400च्या ऐवजी ही बॅच दोन्ही बॅचेस एकत्रित पद्धतीने 200 रुपयांना जर प्राप्त होत असतील तर आपल्याला 200 रुपयांचा फायदा होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ही स्पेशल ऑफर या कालावधीमध्ये चालू आहे. तर त्या दृष्टीने आपण या बॅचला परचेस करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. आता हा प्रश्नसुद्धा मागे राज्यसेवेला विचारला गेलेला आहे.
त्यामुळे आपल्याला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे की एक प्रकारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पातळीवरची असणारी जी रचनात्मक स्वरूप आहे आणि त्या रचनात्मक स्वरूपामध्ये असणारी जी काय निवड समिती असते ते निवड समितीचं स्वरूप या ठिकाणी नेमकं कसं आहे. तर एक लक्षात घ्या की भारतामध्ये जेवढे काही राष्ट्रीय स्तरावरचे आयोग आहेत, मग ते घटनात्मक आयोग असोत किंवा एक प्रकारे वैधानिक आयोग असोत, तर या संबंध आयोगांमधल्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पातळीवर विचार जर केला तर या ठिकाणी भलेही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असले तरी या ठिकाणी त्यांच्या बाबतची जी निवड आहे ती एका निवड समितीकडून होत असते. आणि अशाच या निवड समितीबद्दलचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी आणखीन एक इथं सांगू इच्छितो की मानवी हक्कासंबंधीचे घटक हा जो काही आपल्याला एक प्रकारे टॉपिक राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचार घेतला गेलेला आहे, तर त्याविषयी प्रश्न विचारत असताना या पद्धतीने प्रश्न विचारणं बदलला जातो. जसं मी मागच्याही एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं, फ्रीडम फ्रॉम व्हॉट नावाचा प्रश्न मानवी हक्काविषयीचा विचारला गेलेला, तर तोही या ठिकाणी मानवी हक्काविषयी विचारला गेलेला प्रश्न होता आणि अशाही प्रकारचा प्रश्न मानवी हक्काविषयी विचारला जात असतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना राज्यसेवेची तयारी करत असताना हे माहीतच नसतं की या ठिकाणी मानवी हक्काचा प्रश्न किंवा सार्वजनिक धोरणाविषयीचा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो. कारण की बरेचसे विद्यार्थी मला या ठिकाणी या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम विचारत असताना नेमके या टॉपिकवरचे प्रश्न सर कधी पडलेले आहेत का किंवा कसे पडतात याविषयी सांगा असं म्हणतात. तर सांगण्याचे तो एक लक्षात घ्या की या ठिकाणी सार्वजनिक धोरणाचा टॉपिक असो किंवा मानवी हक्कासंबंधीच्या घटकासंबंधीचा टॉपिक असो, तर या दोन्ही टॉपिकवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते. आता ही नेमणूक जी काय आहे ते राष्ट्रपती करतात, पण त्याआधी त्या सदस्यांची जी काही निवड आहे, अध्यक्ष सदस्यांची जी काही निवड आहे ती एका निवड समितीकडून होत असते. तर त्या निवड समितीमध्ये नेमके कोण कोण असतात याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभा विरोधी पक्षनेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री. योग्य पर्याय निवडा. ACEF, ACE, ACDE, ABCDE आणि F. मग आता पहा या ठिकाणी जी काय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची निवड केली जात असते, तर त्या निवड समितीमध्ये या सर्वच लोकांचा समावेश असतो. म्हणजे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असणारी ही जी काही समिती आहे, निवड समिती आहे, तर या निवड समितीमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक प्रकारे लोकसभेचे अध्यक्षही असतात, लोकसभेचे विरोधी पक्षनेतेही असतात, राज्यसभेचे उपाध्यक्षही असतात, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही असतात आणि केंद्रीय गृहमंत्रीसुद्धा असतात. आणि त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आता पहा एकंदरीत इथं राज्यसभेच्या उपाध्यक्षांना विचार घेतला गेलेला आहे. जसं इथं लोकसभेच्या अध्यक्षांना विचार घेतलेला आहे, तसं इथं राज्यसभेच्या अध्यक्षांना काय विचार घेतलेला नाही. कारण की राज्यसभेचे परिषद अध्यक्ष कोण असतात, तर उपराष्ट्रपती असतात आणि म्हणून या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाचा विचार याच्यामध्ये केला गेलेला नाही आहे. तर त्याऐवजी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचा विचार जो आहे तो केला गेलेला आहे. तर एक प्रकारे या ठिकाणी दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष आणि पंतप्रधान या सर्वांचा या ठिकाणी या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या निवडीच्या बेसिसवर असणाऱ्या निवड समितीमध्ये समावेश असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आता पहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडूनच होते, पण या नेमणुकीआधी जी काही निवड समिती आहे ती निवड समिती 6 सदस्यीय निवड समिती असते की ज्यामध्ये एक प्रकारे या सर्वांचा समावेश होतो, जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते. सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयक व्यपगत होतात. वरीलपैकी कोणतं किंवा कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत? फक्त ए नाही, बी सुद्धा नाही, ए व बी दोन्ही आणि फक्त बी. आपल्याला विचारलं काय, कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत, म्हणजे योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. मग आता पहा की प्रश्न विचारला आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न नेमका कशाविषयीचा आहे. तर हा प्रश्न जो आहे तो संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीविषयीचा प्रश्न आहे. संसदेअंतर्गत चालणारी जी काय वैधानिक कार्यपद्धती आहे त्याविषयीचा हा प्रश्न आहे. आणि राज्यसेवेच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा संसदेची वैधानिक कार्यपद्धती असो किंवा राज्य विधिमंडळामध्ये चालणारी वैधानिक कार्यपद्धती असो याविषयीचे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत.
जेव्हा आपण राज्यसभेच्या रचने विचार करतो, राज्यसभा पूर्व परीक्षेच्या रचने विचार करतो, तर त्यावेळेस या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये असणारा जो काही प्रश्नांचा जो एरिया आहे तो जर आपण मागच्या प्रश्नपत्रिकांचा जर काढून पाहिला तर आपल्याला वारंवार असं लक्षात येईल की संसदेत चालणारी वैधानिक कार्यपद्धती, संसदेची वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आहेत, संसदीय कामकाजाची किंवा संसदीय आयुधाविषयीची तंत्र जी आहे ती, संसदीय समित्यांविषयीचा असणारा भाग, तर अशा या टॉपिकवर खूप वेळा प्रश्न या ठिकाणी राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये विचारले गेले. म्हणजे संसदीय तंत्र किंवा एक प्रकारे संसदीय आयुध, संसदीय समित्या आणि या प्रकारची वैधानिक कार्यपद्धती याविषयीचे प्रश्न वारंवार आयोगाने विचारलेले आहेत. तर आता इथं या ठिकाणी संसदेची वैधानिक कार्यपद्धती आहे ही विचार घेतली गेलेली आहे या दोन विधानांच्या माध्यमातून. पण आपण जेव्हा संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी कलम 107(3), कलम 107(4) आणि कलम 107(5) याचा संदर्भ आपल्याला माहिती असला पाहिजे की नेमका संदर्भ या दृष्टीने काय आहे, या तिन्ही कलमांच्या पातळीवर तिन्ही कलमांच्या रचने असणारी तरतूद काय आहे. तर इथं पहिली जी तरतूद दिलेली आहे की लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते, म्हणजेच नष्ट होते याचा अर्थ घेतला पाहिजे. व्यपगत होते याचा अर्थ काय, नष्ट होते. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे का, तर नाही आहे, हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण की लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होत नाही किंवा नष्ट होत नाही, व्यपगत होत नाही किंवा नष्ट होत नाही असं म्हणणं हे या ठिकाणी एक प्रकारे बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी कलम 107(4) मधली जी काही तरतूद आहे ही, कलम 107(4) मधली जी काही तरतूद आहे ही, तर 107(4)च्या तरतुदीनुसार खऱ्याने विधान असणं आपण काय अपेक्षित आहे की एक प्रकारे हे विधेयक प्रलंबित जे विधेयक आहे ते व्यपगत होत नाही किंवा नष्ट होत नाही. आणि राहिला प्रश्न कलम 107(3) नुसार या विधानाचा, तर इथंही व्यपगत होतात असं म्हटलेलं आहे की सत्र समाप्ती झाल्या कारणाने या ठिकाणी संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात. तर हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की सत्र समाप्ती झाल्या कारणाने किंवा सदने संस्थगित झाल्यामुळे संसदेतील प्रलंबित विधेयक व्यपगत होतात का, नाही आहे, तर हेही व्यपगत होत नाहीत, हे देखील विधेयके व्यपगत होत नाहीत. तर यामुळे या ठिकाणी एक प्रकारे दोन्ही विधाने कशी आहेत, तर चुकीचे आहेत. का, तर कलम 107(3) नुसार हे विधान चुकीचं आहे आणि कलम 107(4) नुसार वरचंही विधान चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ए नाही, बी सुद्धा नाही. माझा पहा, या ठिकाणी एक गोष्ट इथं आपल्याला लगेच आठवली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीविषयीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला राज्य विधिमंडळाच्या सुद्धा वैधानिक कार्यपद्धतीबाबत या प्रकारचीच विधानं घटनेमध्ये स्पष्ट केली गेली आहेत. फक्त फरक एवढाच आहे की ते राज्य विधिमंडळाच्या वैधानिक कार्यपद्धतीच्या रचने असणारे विधान आहेत आणि ही संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीच्या रचने असणारी विधाने आहेत. तर त्यामुळे त्याच्याही कलमांच्या पातळीवरची असणारी यादी आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं 107(3), 4, 5 असा उल्लेख या ठिकाणी संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीच्या रचने स्पष्ट करता येतो. तसं या ठिकाणी कलम 196(3), 4, 5 असा उल्लेख जो काय तो राज्य विधिमंडळाच्या वैधानिक कार्यपद्धतीच्या रचने आपल्याला माहिती असला पाहिजे. फरक इथं एवढाच आहे की इथं लोकसभा राज्यसभेचा उल्लेख आहे, तिथं विधानसभा विधान परिषदेचा संदर्भ येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर कलम 108ची जी तरतूद आहे ती केवळ संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीला लागू होते. कोणती, कलम 108ची जी तरतूद आहे ती फक्त संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीला लागू होते. ही संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, जर का दोन्ही सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाच्या मंजुरीवरून किंवा विधेयक एखाद्या सभागृहाने फेटाळले यावरून या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झालेले असतील तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलावू शकतात. ही जी काही कलम 108ची तरतूद आहे ती फक्त संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीला लागू पडते, ती राज्य विधिमंडळाच्या वैधानिक कार्यपद्धतीमध्ये येत नाही किंवा ती त्याला लागू नाही आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच आठवल्या पाहिजेत जेव्हा आपण अशा प्रकारच्या प्रश्नाची तयारी करतो तेव्हा. माझा पहा, या ठिकाणी वरील प्रश्नातून संसदेची वैधानिक कार्यपद्धती स्पष्ट होते. 107(3) नुसार विधान काय आहे की संसदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत होणार नाही, म्हणजेच नष्ट होणार नाही. प्रश्नात दिलं होतं की ते व्यपगत होतात, म्हणून ते विधान चुकीचं आहे. 107(4) नुसार राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेने पारित केलेले नसेल तर ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होणार नाही. तर त्यामुळे एक प्रकारे 107(4) नुसारची तरतूद जी आहे ती खऱ्याने या प्रकारची आहे. 107(5) ची तरतूद पण आपल्याला माहिती पाहिजे की 107(5) नुसार जे विधेयक लोकसभेत
प्रलंबित असेल किंवा लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल तर ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता व्यपगत होईल. कधी व्यपगत होईल? जर का या ठिकाणी ते लोकसभेत प्रलंबित असेल किंवा लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल तर त्यावेळेस हे विधेयक लोकसभा विसर्जन झाले असता व्यपगत होईल. अशी तरतूद 107.5 मध्ये स्पष्ट केली गेलेली आहे, कारण की इथली कंडिशन वेगळी आहे. आणि मग अशाच या संबंध तरतुदी ज्या आहेत त्या घटक राज्य स्तरावर राज्य विधिमंडळाच्या वैधानिक कार्यपद्धती पण लागू होतात त्या कलम 196(3), 196(4) आणि 196(5) नुसार. आता याशी रिलेटेड एक मागच्या या ठिकाणी एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक प्रश्न सांगितला होता आणि त्या प्रश्नाच्या अंतर्गत सुद्धा एक वेगळी पद्धतीने या ठिकाणी या वैधानिक कार्यपद्धतीची विधानं देऊन मी प्रश्न विचारला होता. आपण जर या ठिकाणी संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 15चा जो काही व्हिडिओ आहे तो जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये मी या टाईपच्या पद्धतीने या ठिकाणी विधानं देऊन प्रश्न विचारलेला होता की इंग्लंडमध्ये 17 वसनाच्या तारखेला, 17 वसनाच्या म्हणजे काय तर सत्र समाप्तीच्या तारखेला प्रलंबित सर्व कामकाज रद्द होते. प्रलंबित सर्व कामकाज काय होते? रद्द होते. कुठं? इंग्लंडमध्ये. मात्र भारतात 17 वसनाचा परिणाम केवळ म्हणजे सत्र समाप्तीचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना किंवा ठराव रद्द होतात. प्रलंबित सूचना किंवा ठराव रद्द होतात. मात्र विधेयके अप्रभावित होतात. म्हणजेच काय तर या विधानामध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. याचा संदर्भ इथं आपल्याला पाहायला मिळेल की सत्र समाप्ती झाल्या कारणामुळे सभागृहाची या ठिकाणी जी काही विधेयक आहेत ते विधेयक व्यपगत होणार का? नाही. म्हणजे प्रभावित होणार का? नाही. म्हणून या ठिकाणी भारतामध्ये सत्र समाप्ती झाल्यानंतर केवळ काय होतं तर एक प्रकारे प्रलंबित सूचना किंवा ठरावच रद्द होतात. या ठिकाणी ब्रिटनप्रमाणे सर्वच कामकाज रद्द होतं का? नाही आहे. तर केवळ या ठिकाणी सूचना आणि ठराव रद्द होतात. मात्र विधेयके अप्रभावित होतात. याचाच अर्थ या ठिकाणी 107(3) मधल्या तरतुदीनुसार घ्यायचा आहे की विधेयके या ठिकाणी सत्र समाप्ती झाल्या कारणाने व्यपगत होत नाहीत किंवा प्रभावित होत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली नमूद केलेले राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? नागालँड, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र. विचारले का आपल्याला की राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? नागालँड, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र. तर आता सुरुवातीला या ठिकाणी ऑब्व्हियसली आपण विचार करू शकतो 1956च्या स्तरावर आंध्र प्रदेशचा, महाराष्ट्राचा 1960च्या स्तरावर, त्यानंतर नागालँडचा 1963च्या स्तरावर आणि हरियाणाचा 1966च्या स्तरावर. आणि म्हणून या ठिकाणी BDAC असा जो क्रम आहे तो आपल्याला सांगता येऊ शकेल. BDAC. तर मग एक लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो काही क्रम आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळतो. BDAC. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हा जो काही क्रम जो आहे तो वर्षांच्या पातळीवर जरी आपण या पद्धतीने सांगत असलो तरी या ठिकाणी या संबंध वर्षांना विचारात घेऊन ज्या काही तारखा आहेत या राज्याच्या निर्मितीच्या रचनातूनच्या त्या मात्र समानच आहेत. कारण की मागे आयोगाने याविषयीचा प्रश्न विचारत असताना एक गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे. इथं समानता एक पाहायला मिळाली. ती कोणती समानता तर या ठिकाणी महाराष्ट्र असो, आंध्र प्रदेश असो, नागालँड असो, हरियाणा असो या रचनातून असणाऱ्या ज्या काही तारखा आहेत त्या या ठिकाणी समान आहेत. समान म्हणजे एकाच महिन्यातला आहेत असं मी म्हणणार नाही, पण या ठिकाणी तारखेची जी काही तारखेचा जो काय आकडा आहे तो समानच आहे, तो म्हणजे 1. मग तो कशा पद्धतीने या ठिकाणी पुढे आपण पाहूया की आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956 इथंही 1चा संदर्भ आहे. महाराष्ट्र 1 मे 1960 इथंही तशाच पद्धतीने. नागालँड 1 डिसेंबर 1963 इथंही त्या पद्धतीने. हरियाणा 1 नोव्हेंबर 1966. तर यामुळे या ठिकाणी हा जो काही क्रम आहे तो या पद्धतीने स्पष्ट करता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय निधर्मीपणाला एक मोझॅक फ्रेम का म्हटले आहे? कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वतंत्र्याने राहतात. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. सामान्य माणसाला ते एकत्र आणते. कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्यधर्माचे स्थान नाही आहे. A, B वरील सर्व A आणि C. आता पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की या ठिकाणी मोझॅक फ्रेम म्हणजे नेमकं काय हे जर माहिती असेल तरच आपण या प्रश्नाचं उत्तर जे काही ते योग्य पद्धतीने देऊ शकतो. कारण की हा प्रश्न मागे राज्यसेवेला विचारला गेलेला आहे. PSI मेन्समध्ये पण हा प्रश्न नंतर विचारला गेलेला होता.
तर एक लक्षात घ्या की इथं भारताची जी धर्मनिरपेक्षता आहे, निधर्मी राज्य याचा संदर्भ जो काय आहे तो या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने विचार घ्यायचा आहे. कारण की निधर्मी राज्य यालाच आपण या ठिकाणी धर्मनिरपेक्षता या अर्थाने घटनेमध्ये विचार घेतो. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो एक प्रकारे राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षेलाही विचारला जाऊ शकतो किंवा पूर्व परीक्षेच्याही दृष्टीने विचार घेतला जाऊ शकतो. तर निधर्मी राज्य ही कन्सेप्ट या ठिकाणी आता सुधारित अभ्यासक्रमामध्ये सुद्धा गट ब गट क मुख्य परीक्षेला आहे. तर एक लक्षात घ्या की धर्मनिरपेक्षता किंवा निधर्मी राज्याच्या दृष्टीने विचार केला तर भारताची घटना ही धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून मोझॅक फ्रेमवर आधारलेली आहे. ही मोझॅक फ्रेम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्समध्ये डिवाईड झालेली आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारचे रंग एकत्रित आहेत एकाच मोझॅक फ्रेममध्ये आणि म्हणून त्याला आपण या ठिकाणी मोझॅक फ्रेम असं म्हणू शकतो. कशा प्रकारची ही मोझॅक फ्रेम असते हे त्याचा उल्लेख मी पुढे सांगणारच आहे. मग आता या मोझॅक फ्रेम का म्हटलेलं आहे तर भारतामध्ये अनेक धर्म, भाषा, संस्कृती या मानाने स्वातंत्र्याने राहतात, म्हणून भारताच्या निधर्मी पणाला किंवा धर्मनिरपेक्षतेला मोझॅक फ्रेम म्हणायला जागा आहे, वाव आहे. कारण की भारतामध्ये भाषा या पातळीवरची जी असणारी विविधता आहे, धर्माच्या पातळीवरची असणारी विविधता आहे, जाती विविधता आहे किंवा एक प्रकारे सांस्कृतिक विविधता आहे, तर त्या सर्व असणारी जी काही विविधता आहे त्याचा विचार करता हे संबंध घटक धर्म, भाषा, संस्कृती हे मानाने आणि स्वातंत्र्याने राहतात, म्हणून तिला मोझॅक फ्रेम असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. आता ओळख नष्ट न करता याचा अर्थ काय तर प्रत्येकाला जे काही धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलं गेलेलं आहे, जातीय स्वातंत्र्य जे काही बहाल केले गेलेलं आहे त्यानुसार त्याची जी काही ओळख आहे ती त्याला नष्ट करण्याची गरज नाही आहे. नष्ट न करता तो संमिश्र संस्कृतीचा घटक होऊ शकतो. मुस्लिम व्यक्ती हा मुस्लिम म्हणून सुद्धा या ठिकाणी आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून, धार्मिक पातळीचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून या ठिकाणी हिंदूंच्या बरोबर राहू शकतो. हिंदू व्यक्तीसुद्धा मुस्लिमांबरोबर हिंदू धर्माचं असणार आपलं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून राहू शकतो. बौद्ध धर्मीय व्यक्तीसुद्धा तशा पद्धतीने राहू शकतो. शीख धर्मीय व्यक्तीसुद्धा तशा पद्धतीने राहू शकतो. हे सगळ्या धर्माचे लोक किंवा वेगवेगळ्या पंथांचे लोकसुद्धा आपापलं जे काही ओळख आहे ती ओळख नष्ट न करता एका संमिश्र संस्कृतीचा घटक म्हणून या ठिकाणी भारतामध्ये राहतात. तर त्या अनुषंगाने हेही विधान जे काय आहे ते बरोबर आहे. सामान्य माणसाला ते एकत्र आणते. ही जी काही मोझॅक फ्रेम आहे ती वेळोवेळी सामान्य माणसाला एकत्र आणते. का तर या ठिकाणी असणारी ही जी काही धार्मिक पातळीवरची बंधनं आहेत, धार्मिक पातळीवरची असणारी विविधता आहे, जातीय पातळीवरची विविधता आहे, सांस्कृतिक पातळीवरची विविधता आहे, ती या ठिकाणी भलेही वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत असली, विभिन्न पद्धतीने पाहायला मिळत असली तरी एका विशिष्ट प्रसंगी मग नैसर्गिक आपत्ती आलेली असो किंवा एक प्रकारे या ठिकाणी सामाजिक सलोखा आवश्यक आहे अशा दृष्टीने एखादी गोष्ट घडलेली असो तर किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटांच्या वेळी असो तर हे सर्व जण एकत्र येतात. कोणत्या देशाने भारतावर आक्रमण केले असेल तर त्याही वेळेस या ठिकाणी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून हे सर्व लोक एकत्र येत असतात आणि म्हणून या ठिकाणी ती सामान्य माणसाला एकत्र आणते असंही म्हणायचं जागा होते. म्हणून हे विधान बरोबर आहे. आणि भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे किंवा स्टेट रिलिजनचे स्थान नाही आहे. का तर भारतामध्ये निधर्मी राज्याची कन्सेप्ट स्वीकारलेली आहे, धर्मनिरपेक्ष त्याची कन्सेप्ट स्वीकारलेली आहे, म्हणून भारताचा असा कोणताही अधिकृत असा राज्यधर्म नाही आहे हेही इथं आपण मान्य करू शकतो. आणि विशेष म्हणजे भारतीय राज्यघटनेने धर्म आणि राजकारण यामध्ये फरक केलेला आहे. त्यामुळे भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, राष्ट्र आहे असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे या ठिकाणी ही चारही पर्याय या मोझॅक फ्रेमला लागू पडतात आणि म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. आता आणखीन एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितोय ती म्हणजे कोणते की सध्या भारतामध्ये या धर्मविषयक दृष्टिकोनातून जी काही खूप मोठ्यावर चर्चा चालू आहे, मग ते केरला स्टोरीच्या माध्यमातून असेल, द काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून उपस्थित झालेली चर्चा असेल किंवा वेळोवेळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सिडेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांच्या पातळीवर असणारा हा जो काही धार्मिकतेचा मुद्दा आहे तो आपल्याकडे वारंवार चर्चिला जातो. म्हणजे आज असं कोणता एक प्रकारे मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याला या ठिकाणी सरकारकडून धार्मिक रंग दिला जाईल असं इथं सांगता येऊ शकणार नाही. म्हणजे अनेक असे मुद्दे आहेत की जिथं धर्माचा रंग जो काय तो देण्याचा प्रयत्न इथं केला जातो. मग एक प्रकारे कोणतंही प्रकरण असो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मुस्लिम किती वाईट आहेत किंवा इतर धर्मीय कशी या ठिकाणी एक प्रकारे हिंदू धर्मियांच्या विरोधात वागतात असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न जो काय तो एका विशिष्ट घटकाकडून केला जातोय किंबहुना सरकारचंही त्याला समर्थन आहे छुप्या पद्धतीने असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून असणारा प्रश्न, निधर्मी राज्याच्या दृष्टिकोनातून असणारा प्रश्न आयोगाकडून विचारायला निश्चितच अधिकाधिक वाव आहे हे इथं मी स्पष्ट करतोय. तर याचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो वरील सर्व. या अर्थाने पुढे माहिती पण पाहूया.
आता हे जे काही मोझॅक फ्रेमचा जे मी उल्लेख मागाशी केला होता ती या प्रकारची आपल्याला सांगता येते की ज्यामध्ये विभिन्न प्रकारचे वेगवेगळे जे काही कलर्स आहेत की जे कलर्स म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारे धर्म असतील, जाती असतील, पंथ असतील, संस्कृती असतील, भाषा असतील, तर हे भारतामध्ये असे एकत्र राहतात, एकत्र येतात, आपापली ओळख नष्ट न करता आपली ओळख कायम ठेवून एकत्र राहतात, हेही आपल्याला या 4 फ्रेमच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. तर ही मोझॅक फ्रेम म्हणजे काय, तर या प्रकारची. मग आता भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असून भारताने कोणत्याही धर्माला राज्याश्रय दिलेला नाही आहे किंवा कोणताही भारताचा रिलिजन स्टेट रिलिजन म्हणून विचार घेतलेला नाही आहे. अनेक धर्म एकत्र नांदतात आणि सर्व धर्मांना समान भारत जो काय तो मानतो. एवढंच नव्हे तर सर्व धर्मियांना विचार, आचार आणि प्रचार याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच मागाशी मी प्रश्नाच्या स्वरूपात म्हटलेलं आहे किंवा प्रत्येकाला आपली ओळख नष्ट न करता म्हणजे आपली जी काही धार्मिक ओळख आहे ती कायम ठेवून आपापलं धार्मिक पातळीवरचं विचार, आचार, प्रचार स्वातंत्र्य हे मान्य केलं गेलेलं आहे आणि धर्म व राजकारण यांची घटनेने फारकतसुद्धा केलेली आहे. तर या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 3. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे? महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे? जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एकूण जागांपैकी 50% जागा महिलांकरता राखीव आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या निर्देशनानुसार घेतात. जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व स्वच्छता या समितीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांसाठी असतो. आपल्याला विचारलंय कोणतं विधान चुकीचे आहे? मग आता जिल्हा परिषद अध्यक्षांचा एकूण जागांपैकी 50% जागा महिलांकरता राखीव आहेत. ऑब्व्हियसली हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की 2011 मध्ये जो काही महाराष्ट्राच्या पातळीवर निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार महिलांना पंचायत संस्थांमध्ये 50% आरक्षण बहाल केले गेलेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घेतात. तर हेही विधान बरोबर आहे, कारण की विषय हा पंचायत संस्था हा विषय राज्यसूचीमध्ये मोडत असल्यामुळे याबाबतच्या जे काही निवडणुका आहेत त्या जिल्हाधिकाऱ्याला एक प्रकारे राज्य शासनाच्या निर्देशानुसार घ्यावे लागतात, हे म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता या समितीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर आता चौथं जे विधान आहे ते मात्र निश्चितच चुकीचं आहे की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांसाठी असतो. हे म्हणणं चुकीचं आहे, कारण की जो काही आपल्याकडे वर्ष 2000 मध्ये सुधारणा केली गेलेली आहे महाराष्ट्राच्या पातळीवर या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यकालाच्या अनुषंगाने, तर त्या वर्ष 2000 मधल्या सुधारणेचा विचार करता या जिल्हा परिषद अध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांसाठी नसून तो 2.5 वर्षांसाठीचा आहे. म्हणून या ठिकाणी हा जो कालावधी आहे तो 2.5 वर्ष या दृष्टीने आपण विचारात घेऊ शकतो या 2000 मधील सुधारणेनुसार. कशा पद्धतीने अधिक विस्तृत माहिती आपण पुढे पाहूया. तर या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. माधपा या ठिकाणी राज्य शासनाने 2 मार्च 2000 रोजी केलेल्या सुधारणेनुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा असणारा जो कार्यकाल आहे तो 2.5 वर्षांसाठी निश्चित केलेला आहे. म्हणजे त्याआधी तो एक प्रकारे 5 वर्ष विचार घेतला जात होता, हे मान्य करता येईल. पण या ठिकाणी 2000 मध्ये जी काही सुधारणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाल जो काय तो 2.5 वर्षांसाठी निश्चित केलेला आहे. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम 50 नुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपले कर्तव्य बजावण्यात असमर्थ ठरले तर या ठिकाणी गैरवर्तणूक व कर्तव्यात कचुराईपणा केल्यास राज्य शासन अध्यक्ष उपाध्यक्षांना पदावरून दूर करू शकते. म्हणजे राज्य शासनाला असाही अधिकार आहे या अधिनियमाच्या कलम 50 नुसार की जर का ते आपल्या कर्तव्य बजावण्यात असमर्थ ठरले किंवा त्यांनी कर्तव्यात कचुराई केली किंवा गैरवर्तन केलं तर त्यांना राज्य शासन पदावरून दूर करू शकतं. किंबहुना आणखीन एक बदल जो झालेला आहे आपल्याकडे 2022 मध्ये मागच्याच वर्षी की जो शिंदे सरकारने घडून आणलेला बदल आहे तोही आपण लक्षात ठेवावा, कारण की त्या दृष्टीने आपण अपडेट असतोच अशातला भाग नाही आहे. म्हणून हे अपडेट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं की 2022 मध्ये महाराष्ट्रातल्या या एकनाथ शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण जो काही निर्णय आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या कार्यकालाच्या दृष्टीने घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर एक प्रकारे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाल हा अधिकृत राजपत्रातील सरकार म्हणजेच राज्य सरकार 3 महिन्यांपर्यंत वाढवू शकेल. किती महिन्यांपर्यंत? 3 महिन्यांपर्यंत या ठिकाणी वाढवू शकेल. असा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय
की एकनाथ शिंदे सरकारने 2022मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा कार्यकाल हा अधिकृत राजपत्रातील आदेशाद्वारे राज्य सरकार 3 महिन्यांपर्यंत वाढवू शकेल असा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे. तर हा निर्णय जो आहे तो फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या बाबतीतच घेतलेला आहे का? असं नाही आहे की तो फक्त या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्याच बाबतीत घेतलेला आहे. तर हा निर्णय एक प्रकारे पंचायत समितींच्या सभापती उपसभापती यांनाही लागू होतो. हा जो काही निर्णय आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याप्रमाणेच पंचायत समिती सभापती उपसभापती यांनाही लागू केला गेलेला आहे शिंदे सरकारकडून. त्यानंतर या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल भलेही 2.5 वर्षांचा निश्चित केलेला असला तरी मुदत संपण्याच्या आधी ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे तर उपाध्यक्ष आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देऊन पदमुक्त होऊ शकतात. पुढे जाण्याच्या आधी पुन्हा आणखीन आपला एक छोटासा आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इतर ज्या काही बॅचेस आहेत त्याविषयीची माहिती घेऊया. इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून काही इतर बॅचेससुद्धा सुरू आहेत की ज्यामध्ये आगामी संयुक्त गट ब गट क मुख्य प्रशिक्षणातून असणारी आपली जी काही बॅच आहे ती सुरू झालेली आहे. आणि एक प्रकारे ही बॅच जे काय सुधारित अभ्यासक्रम आहे गट ब गट क मुख्य परीक्षेचा तर त्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ही बॅच आपली सुरू आहे. सर्व घटकांचा सुधारित अभ्यासक्रमातल्या याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे आणि एक प्रकारे 1350 रुपयांच्या फीसमध्ये ही बॅच आपल्याला सध्या उपलब्ध आहे. एकूण 50+ व्हिडिओज, वॉच टाईम 3 तासाच्या कालावधीसह 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. फक्त 1350 रुपयांमध्ये आपल्याला संपूर्ण गट ब गट क मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो अभ्यासता येऊ शकेल. याचबरोबर या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेची बॅचसुद्धा आपली चालू आहे, सुरू आहे. एकूण 700 रुपयामध्ये असणारी ही जी काही बॅच आहे की ज्यामध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मांडणी केलेली आहे. राज्य प्रशासन, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन हे संबंध टॉपिक यामध्ये एक प्रकारे कव्हर केलेले आहेत. एकूण 25+ व्हिडिओची असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्यानंतर एक प्रकारे पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅचसुद्धा आपली या ठिकाणी सुंदर पद्धतीने चालू आहे. भलेही या ठिकाणी ज्यांना कोणाला घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच व पंचायत राज बॅच यांची एकत्रित पद्धतीने जी काही बॅच आहे ती घ्यायची असेल ते घेऊ शकतात. आणि ज्यांना सुंदर पद्धतीने या टॉपिकचा विस्ताराने अभ्यास करायचा आहे त्यांना जर ती हवी बॅच असेल तर या ठिकाणी ही बॅच आपली 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे. एकूण 20+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. आणि यामध्ये सर्व प्रकारच्या जे काही नोट्स आहेत ते विस्तृत पद्धतीने आपल्याला अवेलेबल होतील. त्यानंतर बेसिक फाउंडेशन बॅच की जे विद्यार्थी देखील नव्याने तयारी करू इच्छित आहेत स्पर्धा परीक्षांची त्यांच्यासाठी एक प्रकारे ही बेसिक फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये संयुक्त गट ब गट क आणि राज्यसभा पूर्वपरीक्षेचा जो काही पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर होतो. आणि एकूण 30+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या कोणत्याही प्रकारच्या बॅच संबंधीची जर एन्क्वायरी आपल्याला करायची असेल तर आपण या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी चौकशी करू शकता, एन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर आगामी कालखंडात आपल्या राज्यसभा मुख्य परीक्षा आणि डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा याही बॅचेस जे काय त्या सुरू होणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? मी इंग्लिशमध्ये पण शब्द लिहिलेला आहे ज्युरिडिक्शन. मुख्य अधिकार कक्षा याचा अर्थ कसा घ्यायचा आहे? मेन ज्युरिडिक्शन या अर्थाने घ्यायचा आहे. मूळ अधिकारिता, अपिली अधिकारिता, पर्यवेक्षकीय अधिकारिता आणि सल्लागारी अधिकारिता. तर आपलं विचारलं की खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? या 4 पैकी ACD, ABC, BCD आणि ABD. तर आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी एक प्रकारे इथं आपल्याला मूळ अधिकार क्षेत्राविषयी विचारलेलं आहे का? नाही आहे. तर मुख्य अधिकार कक्षाविषयी विचारलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांचा जो गोंधळ आहे तो होऊ शकतो की मूळ अधिकारिता हा शब्द वेगळा आणि मुख्य अधिकार कक्षा हा शब्द वेगळा. मूळ अधिकार कक्षा म्हटलं की या ठिकाणी एक प्रकारे एका विशिष्ट पद्धतीने त्याचा विचार करण्याची गरज आहे. कारण की उच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्र हे कशा अर्थाने विचार घेतलेला आहे तर काही ठराविक दृष्टिकोनातून म्हणजे एक प्रकारे मूलभूत हक्कांसंबंधीच्या असणाऱ्या रिट याचिका या दृष्टिकोनातून असणारं मूळ अधिकार क्षेत्र असेल किंवा इतर दृष्टिकोनातून असणारं मूळ अधिकार क्षेत्र असेल. तर त्यामुळे मुख्य अधिकार कक्षा हा अर्थ वेगळा आहे, मूळ अधिकार कक्षा हा अर्थ वेगळा आहे. इथं आपल्याला विचारलेलं आहे मुख्य अधिकार कक्षा. तर यामध्ये या ठिकाणी मूळ अधिकारितेचाही विचार होऊ शकतो, अपिलीय अधिकारितेचाही विचार होऊ शकतो आणि पर्यवेक्षकीय अधिकारितेसुद्धा विचार होऊ शकतो. फक्त एक अधिकारिता उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेमध्ये मोडत नाही आणि ती म्हणजे कोणती? तर सल्लागार अधिकारिता. ही या उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग नाही आहे किंवा मुख्य अधिकार कक्षेचा भाग म्हणून सांगता येत नाही.
मग आता ही सल्लागारी अधिकारता कशामध्ये मोडते, तर सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या या ठिकाणी कलम 143 नुसारच्या अधिकार कक्षेचा भाग म्हणून तो सांगता येतो सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर. कलम 143 सल्लागारी अधिकारता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपतींना कायदेशीर बाबतीत सर्व प्रकारचा सल्ला जे काय ते देऊ शकतात आणि म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग म्हणून या सल्लागारी अधिकारतेचा विचार करता येऊ शकतो. मग उत्तर आपल्याला काय सांगता येईल, तर पर्याय क्रमांक 3 ABC की उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षेमध्ये मोडणाऱ्या कोणत्या अधिकार कक्षा आहेत, तर मूळ अधिकारता, अपीली अधिकारता आणि पर्यवेक्षकीय अधिकारता. मग आता पहा, एक प्रकारे मेन ज्युरिडिक्शनमध्ये या 3 अधिकार कक्षांचा विचार करता येऊ शकतो उच्च न्यायालयाच्या स्तरावर. मात्र सल्लागारी अधिकारता जेव्हा आपण म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये प्रेसिडेन्शियल रेफरन्स असाही शब्द वापरला गेलेला आहे, म्हणजे एक प्रकारे प्रेसिडेन्शियल रेफरन्स याही दृष्टीतून या मूळ सल्लागारी अधिकारतेला विचार घेतला जातं आणि उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा तो भाग नसून तीच एक प्रकारे घटनेच्या कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा भाग आहे. आणि केव्हा आणि कशा पद्धतीने या ठिकाणी या अधिकार कक्षेचा विचार केला जातो या सल्लागारी अधिकार क्षेत्राचा, तर लोकांचे हित ज्या प्रश्नामध्ये गुंतलेले असते, लोकांचे हित ज्या प्रश्नामध्ये गुंतलेले असते अशा प्रश्नांची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे कायदेशीर सल्ला मागू शकतात आणि मग अशा प्रकारचा कायदेशीर सल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून जेव्हा राष्ट्रपतींना दिला जात असतो तेव्हा या सल्लागारी अधिकारतेचा विचार केला गेलेला आहे असं म्हणायला जागा होते. म्हणून केव्हा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी सल्लागारी अधिकारतेचा विचार राष्ट्रपतीकडून केला जातो किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केला जातो, तर तो या परिस्थितीमध्ये की जेव्हा लोकांचं हित ज्या प्रश्नामध्ये गुंतलेलं असतं अशा प्रश्नांची कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी जर सल्ला मागितलेला असेल तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना अशा प्रकारचा सल्ला राष्ट्रपतींना एक प्रकारे देता येऊ शकतो. तर या अर्थाने हे अधिकार कक्षा ही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट करता येते. मात्र या ज्या काही संबंध अधिकारता आहेत त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य अधिकार कक्षा सांगता येतील. पुढचा प्रश्न पहा, भारतातील लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे खालीलपैकी कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत. भारतातील लोकपाल आणि लोकायुक्त ही जी काही पदे आहेत ती कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत. भारतीय संसदीय आयुक्त, स्कॅनेडियामधील ॲम्बुड्समन, रशियातील प्रोसिक्युटर जनरल आणि फ्रान्समधील काउन्सिल ऑफ स्टेट. तर हा प्रश्नसुद्धा मागे राज्यसेवेला विचारला गेलेला आहे किंवा इतरही एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. आता इथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ठिकाणी लोकपाल लोकायुक्त म्हटलं की त्याचा संबंध फक्त भ्रष्टाचाराशी जोडला गेलेला आहे एवढंच माहिती असतं, पण त्याची पार्श्वभूमी काय, जागतिक पातळीवर या पदाचा इतिहास नेमका काय आहे हे इथं माहिती नसतं. तर या ठिकाणी याचं उत्तर जे काय आहे ते आपल्याला सांगता येईल स्कॅनेडियामधील ॲम्बुड्समन. पर्याय क्रमांक 2 की लोकपाल आणि लोकायुक्त ही जी काही पदं आहेत ती खालीलपैकी कुणाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत, तर स्कॅनेडियामधील ॲम्बुड्समन. आता ॲम्बुड्समन हा नेमका प्रकार काय, तर एक लक्षात घ्या की लोकपाल लोकायुक्त यालाच या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ॲम्बुड्समन. लोकपाल लोकायुक्त या पदालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ॲम्बुड्समन. ॲम्बुड्समन हा शब्द सर्वप्रथम कुठं उदयास आला, तर स्वीडनमध्ये. किंबहुना या लोकपाल लोकायुक्त पदाची निर्मिती ॲम्बुड्समनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रथमतः कुठं झाली असेल तर ते स्वीडनमध्येच. आणि याची एक मोठी पार्श्वभूमी किंवा इतिहास आहे आणि तो थोडक्यात जर सांगायचं तर मी असं सांगेन की स्वीडनमध्ये 1773 साली या ठिकाणी स्वीडनचा जो राजा होता, राजा चार्ल्स, हा जेव्हा या ठिकाणी युद्धावर गेला तर युद्धावर जात असताना त्याने या ठिकाणी स्वीडनच्या राज्यकारभाराची जबाबदारी चान्सलर नावाच्या पदाकडे सोपवली होती. चान्सलर नावाच्या पदाकडे युद्धावर जात असताना त्यांनी स्वीडनच्या राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली होती आणि तो युद्धावर निघून गेला होता. पण जेव्हा हा राजा चार्ल्स युद्धावरून परत आला तेव्हा त्याने या चान्सलर पदाकडे जी काही स्वीडनच्या राज्यकारभाराची जबाबदारी सोपवली होती ती स्वतःकडे परत घेतली. पण त्याच्या अनुपस्थितीमध्ये, राजा चार्ल्सच्या अनुपस्थितीमध्ये स्वीडनचा जो राज्यकारभार या चान्सलर नावाच्या पदाने पार पाडलेला होता, सांभाळलेला होता, तो अत्यंत प्रामाणिक पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने तो राज्यकारभार केलेला होता. आणि त्यामुळे राजा चार्ल्सने या चान्सलर पदाकडे जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रशासनाच्या तक्रारी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी म्हणजे प्रशासनाच्या विषयीच्या लोकांच्या तक्रारी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जबाबदारी सोपवली. म्हणजे एक प्रकारे लोकांच्या प्रशासनाविषयी ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवणारी यंत्रणा या अर्थाने चान्सलरने काम करावं अशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी या राजा चार्ल्सने चान्सलर पदावर सोपवली. आणि मग या ठिकाणी चान्सलर हे जे काही पद आहे ते एक प्रकारे
जनतेच्या प्रशासनाविषयीच्या तक्रारी सोडवणारं किंवा जनतेच्या प्रशासकीय तक्रारींचं निवारण करणारं पद म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण जेव्हा 1809मध्ये स्वीडनची राज्यघटना तयार झाली तेव्हा या राज्यघटनेमध्ये या चान्सलर पदाला घटनात्मक स्थान दिलं गेलं आणि त्याचं नाव चान्सलर असं न राहता किंवा असं न ठेवता ते ऑम्बुड्समन केलं गेलं आणि म्हणून चान्सलर पदाचं रूपांतर पुन्हा या पदामध्ये झालं ऑम्बुड्समन. म्हणजे सांगायचं आहे तो काय की ऑम्बुड्समन पदाची जी हिस्ट्री आहे स्वीडनच्या बेसिसवर ती या पद्धतीने सांगता येईल. आता हे झालं स्वीडनच्या दृष्टीने की स्वीडनमध्ये हे पद या ठिकाणी कशा पद्धतीने उदयास आलं आणि का आणि कोणत्या दृष्टीने उदयास आलं. म्हणजे आजही भारतामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त या ज्या काही यंत्रणा आहेत त्या जनतेच्या प्रशासनाविषयीच्या तक्रारींचं निवारण करणाऱ्याच यंत्रणा आहेत, जसं स्वीडनमध्ये ऑम्बुड्समन आहे तसंच. आणि विशेष म्हणजे या ऑम्बुड्समन पदाचा संबंध या ठिकाणी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलशी सुद्धा जोडता येतो की जी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या ठिकाणी जर्मनीमधली एक महत्त्वपूर्ण अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे की जी जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी या ठिकाणी रँकिंगनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जाहीर करते. तर जानेवारी 2022च्या एकंदरीत यादीचा विचार केला तर भारताचा नंबर या यादीमध्ये 85व्या क्रमांकावर आहे की जो कधी काळी अगोदर या ठिकाणी थोडासा वरती होता पण आता तो 85व्या क्रमांकावर गेलेला आहे. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी भारताचा क्रम जो का आहे तो खाली आलेला आहे. उलट आपल्यापेक्षा वरचा क्रम जो का आहे तो आपल्या शेजारी देशांचा आहे. म्हणजे भ्रष्टाचारी देशाचा यादीमध्ये या ठिकाणी ज्या देशाचा क्रम हा सर्वाधिक असतो किंवा सर्वात खालती असतो तो अधिक भ्रष्टाचारी दोष असं या ठिकाणी संबोधलं जातं या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या यादीमध्ये. तर एकंदरीत या ठिकाणी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलशी सुद्धा या ऑम्बुड्समन पदाचा संबंध जो काय तो आपल्याला जोडता येऊ शकतो किंवा नागरिकांच्या संदेशी किंवा सिटिझन चार्टरशी पण या ऑम्बुड्समन पदाचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकतो किंवा या ठिकाणी भारतामध्ये जो केला गेलेला लोकपाल लोकायुक्त कायदा 2013शी रिलेटेड असणारा आणखीन एक कायदा की ज्याच्याविषयी मागेही एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केलेला प्रश्न आहे, विसल ब्लोअर संरक्षण कायदा 2014. तर याही कायद्याचा संबंध आपण या ठिकाणी ऑम्बुड्समन पदाशी जोडू शकतो किंवा लोकपाल लोकायुक्त पदाशी जोडू शकतो. तर इथं या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल स्कॅनेडियनमधील ऑम्बुड्समन. पण आता स्कॅनेडियन हा प्रकार काय, तर स्कॅनेडियन कंट्रीजमध्ये ज्या कंट्रीज मोडतात त्या कंट्रीजमध्ये सुद्धा ऑम्बुड्समन पद या ठिकाणी प्रसिद्धीस पावलेलं आहे, प्रसिद्धीस आलेलं आहे. तर या स्कॅनेडियन कंट्रीजमध्ये या ठिकाणी स्वीडन पण येतं, नॉर्वे येतं, डेन्मार्क येतं, फिनलँड येतं. तर अशा प्रकारच्या ज्या काही स्कॅनेडियन कंट्रीज आहेत की जिथंसुद्धा या ठिकाणी हे जे काही ऑम्बुड्समन पद आहे ते अधिकाधिक प्रसिद्धीस पावलेलं आहे, जसं भारतामध्ये लोकपाल लोकायुक्त पद आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती की जर का तुम्ही ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होणारी यादी जर पाहिलात तर तुम्हाला नेहमी असं दिसून येईल की पहिल्या 5 देशांमध्ये, पहिल्या 10 देशांमध्ये जी नावं असतात ती सगळी स्कॅनेडियन कंट्रीजची असतात, ज्यामध्ये स्वीडन असतं, फिनलँड असतं, नॉर्वे असतं किंवा डेन्मार्क असतं. यांचीच नावं या ठिकाणी पहिल्या 5मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. का तर त्यांचं ऑम्बुड्समन पद हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, म्हणून या ठिकाणी या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या यादीमध्ये पहिल्या 5मध्ये याच देशांचा विचार केला जातो किंवा याच देशांचा नंबर लागतो की ज्या स्कॅनेडियन कंट्रीज आहेत. तर यामुळे या ठिकाणी तर आपलं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2. थोडीशी माहिती पुढे पाहूया की 1809 साली स्वीडनची राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा ऑम्बुड्समन पदाला घटनात्मक स्थान जे काय आहे ते देण्यात आलं आणि या पदाचं नाव चान्सलर असं बदलून ते ऑम्बुड्समन असं करण्यात आलं. आजही हे पद स्वीडनमध्ये अस्तित्वात असून या पदामुळे लोकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की लोकपाल लोकायुक्त किंवा ऑम्बुड्समन पद या पदाची निर्मिती ही खऱ्या अर्थाने जनतेच्या तक्रारींचं निवारण करणारी यंत्रणा म्हणूनच झालेली आहे. जनतेच्या प्रशासनाविषयीच्या ज्या काही तक्रारी आहेत या सोडवणारी यंत्रणा म्हणूनच झालेली आहे. आणि जनतेच्या प्रशासनाविषयीच्या जास्तीत जास्त तक्रारी कशाविषयीच्या असतात, शक्यतो भ्रष्टाचाराविषयीचेच असतात. कारण की भारतामध्ये असो किंवा जगामध्ये प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार हा आहेच. तर त्यामुळे जनतेच्या तक्रारींची निवारण करणारी यंत्रणा म्हणून या ठिकाणी लोकपाल लोकायुक्त किंवा ऑम्बुड्समनकडे पाहिलं पाहिजे. तर एक प्रकारे लोकांच्या तक्रारींचे निवारण केले जाते आणि प्रशासनातील भ्रष्टाचार व अनैतिक व्यवहारावर आळा बसविला जातो या पदाद्वारे. 1809 नंतर तब्बल 100 वर्षांनी म्हणजेच 1909मध्ये हे पद फिनलँडमध्ये पण निर्माण झालं. 1953मध्ये ते डेन्मार्क येथे पण निर्माण केलं गेलं. 1961मध्ये ते न्यूझीलंडमध्ये पण निर्माण झालं. 1963मध्ये ते नॉर्वे या राष्ट्रांनी सुद्धा या पदाचा स्वीकार केला. 1970च्या दशकात जर आपण विचार केला तर युरोपियन राष्ट्रांनी सुद्धा एक प्रकारे ऑम्बुड्समन पदाचा स्वीकार जो काय तो केलेला होता, निर्मिती जी काय ती केलेली होती.
आणि युरोपमध्ये या पदाचं स्वरूप केवळ शासकीय न राहता म्हणजे सरकारच्या स्तरावरच फक्त हे पद निर्माण केलं गेलं का नाही आहे, तर त्याचबरोबर या ठिकाणी खाजगी स्तरावर सुद्धा हे पद स्वीकारलं गेलेलं होतं युरोप अंतर्गत. आणि म्हणून युरोपमध्ये या पदाचा स्वरूप हे केवळ शासकीय न राहता त्यास खाजगी स्तरावर सुद्धा स्वीकारलं गेलं. आणि ब्रिटनमध्ये या पदाला संसदीय आयुक्त असे संबोधले जाते. जसं भारतामध्ये लोकपाल लोकायुक्त म्हटलं जातं तसं या ठिकाणी ब्रिटनमध्ये त्याला संसदीय आयुक्त असं म्हटलं जातं. म्हणून संसदीय आयुक्त असं लोकपाल लोकायुक्ताला कोणत्या देशाच्या स्तरावर संबोधलं जातं तर ते ब्रिटनच्या स्तरावर. आणि म्हणून स्कॅनेडियन कंट्रीजमध्ये स्वीडन असो, फिनलँड असो, डेन्मार्क असो, नॉर्वे असो या ठिकाणी हे पद ऑम्बुड्समन पद जे काय ते अधिकाधिक लोकप्रिय झालेलं आहे. पुढचा प्रश्न संसदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद सन 1954 मध्ये करण्यात आली. लक्षवेधी संबंधी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 पर्यंत द्यावी लागते. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता एक लक्षात घ्या की मित्रांनो, इथं या ठिकाणी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितोय की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना जो एरिया आहे की जो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की संसदेची वैधानिक कार्यपद्धती, राज्य विधिमंडळाची वैधानिक कार्यपद्धती, संसदीय आयुध किंवा संसदेच्या कामकाजामध्ये वापरले जाणारे आयुध किंवा संसदीय समित्या, हा जो एरिया आहे तो अधिक प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने तिथं विचारला जातो. तर इथंही हा प्रश्न जो काही तो संसदीय कामकाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या आयुधाविषयीचा आहे, तंत्राविषयीचा आहे. तर इथं लक्षवेधी सूचनेविषयी प्रश्न विचारलेला आहे. आता पहा की कोणते विधान चुकीचे आहे, अ, ब, क कोणतेही नाही. तर आता पहा, लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतूद 1954 मध्ये करण्यात आली. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे की भारताच्या स्तरावर जर विचार केला तर लक्षवेधी सूचनेची जी काय सर्वप्रथम तरतूद आहे ती भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये 1954 मध्ये करण्यात आली. आणि 1958 मध्ये प्रत्यक्षात संसदीय कामकाजामध्ये याचा वापर जो काय तो सुरू करण्यात आला. आणि विशेष म्हणजे लक्षवेधी सूचना हे तंत्र पूर्णपणाने भारतीय तंत्र आहे संसदीय कामकाजामध्ये वापरलं जाणारं. त्यानंतर लक्षवेधी संबंधीची सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा 10च्या आत द्यावी लागते. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. आता एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही, हे विधान मात्र या ठिकाणी या लक्षवेधी सूचनेच्या तंत्राच्या दृष्टीने चुकीचं आहे. का तर एका बैठकीसाठी एक सभासद 2 पेक्षा अधिक म्हणजे 2 पेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. एका बैठकीसाठी एक सभासद 2 पेक्षा जास्त किंवा अधिक लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही, हे म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे. इथं उल्लेख केलेला आहे एकापेक्षा जास्त, तर ते चुकीचं आहे. एकापेक्षा नव्हे तर 2 पेक्षा जास्त लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. तर या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. माझा पहा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा सार्वजनिक बाबीकडे, म्हणजे आता प्रश्न असा पडतो की लक्षवेधी सूचना म्हणजे काय, जसं स्थगन प्रस्ताव म्हणजे काय आपण पाहतो, किंवा शून्य प्रस्ताव म्हणजे काय हे सुद्धा पाहतो, किंवा एक प्रकारे या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या संबंधित तारांकित प्रश्न म्हणजे काय, अतारांकित प्रश्न म्हणजे काय, अल्पमुदतीचा सूचना प्रश्न म्हणजे काय, ह्या सगळ्या आयुधांचा अर्थ जसा आपल्याला माहिती असला पाहिजे तसंच या ठिकाणी लक्षवेधी सूचनेचा पण अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. की एखाद्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीच्या प्रश्नाकडे जर सरकारचं त्वरित लक्ष वेधायचं असेल तर या ठिकाणी त्याकरता जी काही सूचना मांडली जाते तिला म्हटलं जातं लक्षवेधी सूचना. आणि म्हणून तोच उल्लेख मी केलेला आहे की एखाद्या महत्त्वाच्या अशा सार्वजनिक बाबीकडे शासनाचे त्वरित लक्ष वेधण्यासाठी जी सूचना कायदेमंडळात मांडली जाते त्यालाच म्हटलं जातं लक्षवेधी सूचना. या सूचनेची तरतूद प्रथम 1954 मध्ये करण्यात आली आणि कामकाजविषयक नियमात या सूचनेचा समावेश जो काय तो 1958 मध्ये करण्यात आला. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की तरतूद 1954 मध्ये केलेली आहे, पण प्रत्यक्ष कामकाजात समावेश जो काय तो 1958 मध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या संसदीय कामकाजामध्ये खास भारतीय तंत्र म्हणून जे तंत्र विकसित झाले ते म्हणजे लक्षवेधी सूचना. आता खास भारतीय तंत्र असा जो उल्लेख केलेला आहे तो का, तर बाकीचे जे काही तंत्र आहेत, मग स्थगन प्रस्ताव असेल, प्रश्नोत्तरांचा तास असेल, शून्य प्रस्ताव असेल, तर असे जे काही तंत्र आहेत की जे ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीच्या स्तरावर सुद्धा आहेत, ब्रिटनच्या संसदेच्या स्तरावर सुद्धा विचार घेतले जातात. पण एक खास भारतीय संसदीय तंत्र म्हणून या ठिकाणी भारताच्या संसदीय कामकाज प्रणालीमध्ये याचा विचार केला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याला एक प्रकारे भारतीय तंत्र असं संबोधलं गेलेलं आहे. या सूचनेद्वारे शासनावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते, पण त्याचबरोबर प्रशासनातील उणिवा सभागृहाच्या निदर्शनास सुद्धा आणून देता येतात. म्हणजे नियंत्रण तर ठेवता येतं, पण त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनातल्या उणिवा सभागृहाच्या निदर्शनास आणून देता येतात. शासनाची एखादी भूमिका का आणि कशी
अयोग्य आहे हे देखील या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहाला दर्शवून देत असताना साध्य करता येऊ शकतं. आणि म्हणून एक प्रकारे हा जो काही हेतू आहे, एखादी भूमिका शासनाची कशी अयोग्य आणि का अयोग्य आहे हे सभागृहाला दाखवून देण्याची जो हेतू आहे तो या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून साध्य होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ही सूचना जी काय आहे ती सदस्यांनी लेखी द्यावयास हवी. कशी लेखी द्यावयास हवी आणि ती सकाळी 10 वाजायच्या आत द्यायला हवी. आणि जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या बैठकीसाठी 2 पेक्षा अधिक लक्षवेधी सूचना एका सदस्याला देता येत नाहीत. मात्र हे जे विधान आहे ते पण महत्त्वाचं आहे, ते पण आपण लक्षात ठेवावं की भलेही या ठिकाणी एखाद्या सदस्याला एका बैठकीसाठी 2 पेक्षा अधिक लक्षवेधी सूचना देता येऊ शकत नसतील किंवा देता येत नाहीत, मात्र एकाच विषयावरील किंवा समान विषयावरील सूचना एकापेक्षा अधिक सदस्य देऊ शकतात. एकाच किंवा समान विषयावरील सूचना एकापेक्षा अधिक सदस्य देऊ शकतात. म्हणजे या वरच्या विधानाचा आणि खालच्या विधानाचा वेगळा अर्थ आहे की एका बैठकीत एक सदस्य 2 पेक्षा अधिक लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही. मी काय म्हणतोय, एका बैठकीत एक सदस्य 2 पेक्षा अधिक लक्षवेधी सूचना देऊ शकत नाही किंवा त्याला देता येत नाही. मात्र या ठिकाणी एकाच विषयावरील किंवा समान विषयावरील सूचना एकापेक्षा अधिक सदस्य देऊ शकतात. एकाच किंवा समान विषयावरील सूचना एकापेक्षा अधिक सदस्य देऊ शकतात हे मात्र या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकेल. तर ही जी काय संबंध लक्षवेधी सूचनेविषयीची संपूर्ण माहिती आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या या संसदीय तंत्राविषयीची संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला असण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टिकोनातून आयोगाकडून बरेच प्रश्न विचारले जातात. तर एकंदरीत या भाग 21 अंतर्गत आपण अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण घडून आलेलं आहे आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण अनेक भागांच्या माध्यमातून पुढेही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. तर जाता जाता पुन्हा आपल्याला विनंती की आपल्या एक प्रकारे या इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर या संबंध प्रश्नांच्या विश्लेषणाची PDF आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अवेलेबल होईल. धन्यवाद.